चला 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 त्या भवानीच्या इथं. हा आज आज तिला दाखवतो ना, मी दाखवतोच आज. अव पण रश्मी, आताच तर तुझे बाबा गेले जेवण करून. हा तेले निघू तर दे, जरा असं दूर तर जाऊ दे, त्याच्यानंतर जाऊ आपण. नाही तर तुझ्या सासऱ्याच्या कानी किनी पडलं ना तर बस झालं. आता तुले म्हणून राहिली का आपण संध्याकाळी जाऊ म्हणून, तर आताच चला करून राहिली तिथं. अहो आई, संध्याकाळची काय वाट पाहता? संध्याकाळची वाट नाही पाहा लागत, आताच जा लागते. आणि संध्याकाळी तिनं कोणता गलत कदम उचलला तर मग काय कराल? हा मग जीवनभर पस्तावान काय? पस्तावाले काही नाही. संध्याकाळ नका पाहू, आता चला तुम्ही माझ्यासोबत. नाही तर तुम्ही नाही येत असाल तर मी एकटीच चालली जातो तिच्या घरी. सांगा तुम्ही चलता काय तर. माय बहीण, हे माई बायकोनी ऐकून राहिली, तिकडे थेने ऐकून राहिली. काय करू मी? अरे देवा, लस बेकार फसलो मी आता तर, लस बेकार फसलो. रश्मी, काय होय, काय म्हणून राहिले? नाही मी म्हणून राहिलो का तू कुठे चालली? कुठे जाणार आहे? हे सगळं सांडूबड केलं तुम्ही माझ्या जीवनात, तर त्याला सावरायला चालली म्हटलं. झाले आणि आईले घेऊन जातो. पण रश्मी, तू तर संध्याकाळी चालली होती ना, संध्याकाळी जाईन म्हणे ना. मी येईन ना मग. कायले? काही गरज नाहीये, घरातच राहा. मी जातो आणि मी सगळं बरोबर करतो. लय झालं, लय तुम्हाला मोकाटी दिली म्हटलं. तुम्ही त्याचा लय गलत फायदा उचलला आणि माझा फायदा उचलला. आता चुपचाप घरात बस जा. आणि तिथं सा काही आले ना तर मग पहा तुम्ही. तुम्हाला दाखवते आता रश्मीपणा. तुमच्यासोबत चांगली राहून राहिली होती ना, तर तुम्ही लय फायदा उचलला म्हटलं. आता पहिल्यासारखीच वागतो मी तुमच्यासोबत. आता काही नाही, आता एवढी दया दाखवून काही फायदा नाहीये. तुम्ही त्या लायकीचे आहेच नाही. आता पाहतो ना, त्या पोरीच्या इथं जातो पहिले, नंतर तुमची खबर घेतो. माय बहीण, हे तर बायको काही ऐकायला तयारच नाही आहे. काय करते तिथं धिंगाणा जाऊन काय माहित. ते काय कमी आहे काय? तिलाही पूजा म्हणते ना. ते काय माहित काय करते तो. आता ह्या दोघीचं काय होते आणि काय नाही, तर सारं गावात भांडणं करत बसते आता ह्या दोघी. तिला म्हणून राहिलो का मी येतो. मला पाहून तरी ते जराशी चुपचाप बसन. पण नाही, तुम्ही नका येऊ म्हणते. आता तेच जाते, तेच करते म्हणते पुढं. आई सांगा ना, चलताना तुम्ही चलताना आताच जायचं आहे म्हटलं मला. तुम्ही नाही येत असाल तर मीच चालली मग. सांगा येतं काय तर. चल माय चल, काय करणार आहे? जाईन नाही तर जास लागन. फसवलंच ना त्या पोरानं, असं फसवाले. काय आहे तिच्यापाशी आणि काय नाही. अशी कशी धमकी देऊन राहिली तर ते. पण संध्याकाळी गेलो असतो तर चांगलं झालं असतं. साऱ्या बाया अंतर राहते, स्वयंपाक पाणी करत राहते. आणि आता कसं संध्याकाळच्या पायरी गेलो आपण. आता सध्या दिवसही डुबाचाच आहे. आणि गेलो तर साऱ्या बाया, कोणी झाडझूड करते, कोणी काही करते. सगळेले माहीत होऊन जाईल. हे पा सासूबाई, सगळेले माहीत झालेलंच आहे. पूर्ण गावात बदनामी झालीच आहे यायची. मग कोणाजवळून लपवता तुम्ही? जेव्हा सगळेले माहीत आहे गोष्ट, तर लपून काही फायदाच नाही आहे ना. आणि लपवली ना तर ते अजून गोष्ट मोठी होते म्हटलं. ते उजागरीत आलीच पाहिजे. चला तुम्ही आता घ्या बरं लवकर, अजून उशीर होऊन जाईल मग. दिवस डुबून जाईल. घ्या लवकर चला बरं. काय घेता तर? काडी गिडी घेऊ काय एखादी? काडी गिडी काय लेऊ माय? चलणं तशीच चलणं. तू काही समजून नाही राहिलं पप्पा मले. काय तिचा मर्डर गिडर करतं काय? विचार तर तोच आहे, पण चला जाऊ द्या. तसं करू नाही शकत ना, नाही तर बसायला करणार तुरुंगात जाऊन. चला बरं आहे लवकर. अमाय, ह्या दोघी सासू सुना कुठे चालल्या? पद्माबाई आणि तिची सून कुठे चालल्या बाप्पा या? अमाय पद्माबाई कुठे चालली वा सुनीला घेऊन? अमाय पार्वताबाई, काऊन माय काय झालं? एवढी हे रागात काऊन आहे बाप्पा तुझी सून? आणि तू काही बरोबर नाही दिसून राहिला हालचाल. काय झालं बाप्पा? कुठे चालल्या दोघी एवढ्या गडबडीत? अहो पार्वताबाई, काय सांगू तुले. त्या दिवशी तू आली होती ना माझ्या पोराचं सांगासाठी घरी. त्या दिवशी माझ्या सुनीने ऐकलं म्हटलं, त्या जे काही म्हटलं ते. हाव काय गो माय, मला माहित नाही व तू सून ऐकून घेईन म्हणून. पण काय झालं तर आता कुठे चालल्या तर तुम्ही? अहो माय, ते सगळं तर निपटून गेलं होतं. हे आता ते पूजा पोरगी जास्तीचे काम करून राहिली. माया पोराले ब्लॅकमेल करून राहिली ते. आता म्हणते काय फोटो गिटो काय आहे यायचे दोघीचे, काय मेसेज गिचेस काय आहे म्हणते त्या मोबाईलमध्ये. तर मग ते म्हणते का जर म्हणते त्या माझ्यासोबत लग्न नाही केलं तर मी ते म्हणते पोलीस स्टेशनमध्ये जमा करण म्हणते. आणि तुझ्या नावाचा रिपोर्ट देईन म्हणते. हाव काय हो, मला वाटलंच होतं लय बदमाश पोरगी आहे ते. काही चांगली नाही म्हटलं, लालूचखोर पोरगी आहे ते. चल ना चल, मी येतो. तू तिच्या घरीच चालली ना त्या सुनीला घेऊन? हाव ना, जातो ना. तिच्या आईच्या आणि बाबाच्या कानावर टाकतोय गोष्ट. हे असे कामं चालू आहे म्हणून तुमच्या पोरीचे. आणि हे मै सून तर जास्तच तपली आहे आता. काय करते काय माहित तिचं. तिच्या आणच आता आली मी, नाही तर संध्याकाळी गेली असती बोलायला तिच्या बाबासोबत तिच्या आईसोबत. पण हे काही थांबूनच नाही राहिली होती. आता साहजिकच आहे ना, माणसाच्या बारात एवढी मोठी गोष्ट माहीत झाली तर कोणती बायको राहते घरात. तिचं मन तर जाणारच आहे. आता चला लवकर चला. चल तू चलतं ना, चल बरं जराशी सांगजो यायचं काय चालू होतं तर म्हणा. त्याच सांगितलं होतं ना आम्हाला, जराशी सांगू लागजो. चल ना चल, त्याच्यात काय आहे, होतं तर होतं. पाहिलं तर मी माझ्या डोळ्यानं पाहिलं होतं. चल मी सांगू लागत. आणि त्यानं जर मान्य नाही केलं ना तर पाय मग मी काढू लागतो ना त्याची. चल, चांगल्या पोराले वाईट दिशा दाखवून राहिली ते पोरगी. वाईट दिशा दाखवाले. मी त्याला चांगली समजाले, पण काही चांगली नाही आहे ते पोरगी. पैशाची लालूचखोर दिसते मला ते.
कोणतं होय घर? किती वेळ चालून राहिलो आपण? का तुम्हाला आठवण किठवण नाही का घर कोणतं होतं? नाही ना वरश्मी, मला असं वाटते का हेच होते समोर दिसून राहिलं ना निळ्या कलरचं, तेच होय तिचं घर. अव पद्माबाई, तेच होय चंद्रभागाबाईचं घर. हा तेच होय. कोणीच नाही दिसून राहिलं पण बाहेर. हाय का नाही घरात काय मी? चल ना चल, हाका मार बाहेरूनच. येणच बाहेर निघणच का घरात चालतं त्याच्या? नाही हो बाई, घरात कायला जा लागते? आपण काय सोयरीगिरी करासाठी आलो का पप्पा त्याच्या घरी जाऊ? हा नाही, काही नाही घरात जा लागत. एवढी मोठी गोष्ट करून राहिली ते माझ्या पोरासोबत. हा ब्लॅकमेल करून राहिली माझ्या पोराले. आम्ही गिनी जात घरात, मी बाहेरूनच बोलतो, बाहेरच बोलवतो ना तिले. तसंही कोणी नाही आहे बाहेर, सारं सांसून दिसून राहिलं. बोलवतो तिला, बाहेरच बोलवतो. चल मग चल चल घराजवळ तर चल. इथून कशी येणार आहे ते? चल घराजवळ. चंद्रभागाबाई, हा चंद्रभागाबाई. अमाय काय झालं हो पद्माबाई? हा काय झालं? काऊन पप्पा काय झालं? तिघी जणी आल्या माझ्या घरी. काही काम गिम होतं काय? सोनई दिसून राहिली तुई. अन काय होऊन पप्पा एवढ्या रागात आहे? काऊन काय झालं तर? हा सांगतो खरी. हे पाय चंद्रभागाबाई, आज म्हटलं मला या लागलं, मजबुरीने या लागलं तुझ्या दारापाशी. आता एवढ्या दिवसाची तर मी कधी आली नव्हती, पण आता या लागलं, मजबूर केलं म्हटलं तुझ्या पोरीने यासाठी. काय काय बोलून राहिली बाई तू? माझ्या पोरीनं काय केलं? काय झालं आता? आई तुम्ही इकडे व्हा, मला बोलू द्या पहिले. काकू तुमची पोरगी कुठे आहे? कुठे आहे तुमची पोरगी? अहो बाई, पण झालं तर काय हे तर सांग पहिले. हा काय झालं? काऊन एवढी रागात आहे पप्पा? तू काय केलं माझ्या पोरीनं असं? एवढा राग घेऊन राहिला तुले? सांगतं खरी. सांगा नाही तर मला माहित कसं होणार आहे. काकू तुमच्या पोरीला जरासं सांभाळून ठेवा, सांभाळून ठेवाले. माझ्या नवऱ्याच्या मागं लागली म्हटलं ते. आणि मी अशी तशी नाही आहे, ते समजून राहिली असन मले का बा हे अशीच असन साधी सुधी म्हणून. लय बरं वाईट केलं नाही ना तिचं, तर मग माझं नाव रश्मी नाही. तिला जरासं तुमच्या ताकीतीत ठेवा. तिला मोकाट सोडून दिलं सारं गाव फिरासाठी आणि साऱ्या गावातल्या माणसाईवर नजरा टाकासाठी. कशी बोलून राहिली हो बाई तू? हा सुंदवायरी होय ना, कशी बोलून राहिली? हा कोणावर काही इल्जाम लावतो काय? माझ्या पोरीवर इल्जाम लावतो? ते तर बिचारी घरातच राहते, आताही घरातच आहे, चहा पाणी करून राहिली. हाव काय तुमची पोरगी घरात आहे, तर मग माझ्या नवऱ्याला फोन कोण करून राहिलं? तर कोण करून राहिलं माझ्या नवऱ्याला फोन? आणि तुमची पोरगी म्हटलं माझ्या नवऱ्याला धमकी देऊन राहिली का रिपोर्ट देतो म्हणून? हा असं काय केलं माझ्या नवऱ्याने हिच्यासोबत? काय रिपोर्ट देऊन राहिली? कोणते सबूत आहे म्हणा तुझ्याजवळ? पहिले दाखव म्हणा. पहिले तुमच्या पोरीला बोलवा बरं. तुम्ही नका बोलू, तुम्हाला काहीच माहित नाही. तुमच्या पोरीला बोलवा पहिले. काय रिपोर्ट देतो म्हणे? बाई काही बोलता काय तू? माया पोरीनं कधी पोलीस स्टेशनचं तोंड नाही पाहिलं आणि ते रिपोर्ट देईन म्हणे काय? काही बोलता काय? हा मै पोरगी नवऱ्याच्या इथून काय येऊन गेली? तुम्हाला तर चर्चा करायला भेटून गेली तिची. हा खोटे नाटे आरोप लावता माझ्या पोरीवर. आणि मै पोरगी तर घरातच राहते. आताही ते तिच्या नवऱ्यासोबत बोलून राहिली होती थोडा वेळ झाला. आणि कायले ते तुझ्या नवऱ्याच्या मागं लागल? असं मग अजून लावला होता हिनं माझ्या नवऱ्याला फोन? आहे ना माझा नवरा लय बदमाश आहे. हा सांगितलं नाही ना मला अजून हिचा फोन आला होता म्हणून. ते म्हटलं नवऱ्यासोबत नाही बोलून राहिली, ते माझ्या नवऱ्यासोबत बोलून राहिली. तुमच्या डोळ्यात म्हटलं तिनं माती टाकली आणि इकडे तिचे परिणामे करून राहिली. ते तुम्ही तिला पहिले बोलवा. तुम्ही काहीच नका बोलू, तुम्हाला काहीच माहित नाही आहे. तुम्ही पहिले तुमच्या पोरीला बोलवा. अमाय तुम्ही तर काय ऐकायला तयारच नाही दिसून राहिल्या. तुम्हाला म्हणून राहिली का माया पोरीचं याच्यात काहीच नाही आहे म्हणून? तुम्हाला कोणती गलतफहमी झाली काय माहित? हा थांबा, मी तिलाच आवाज देतो ना, तिलाच आवाज देतो आणि तुम्ही तिच्यासोबतच बोला. काही खोटे नाटे आरोप लावता माझ्या पोरीवर. थांबा, तिला आवाज देतो मी. पूजा पूजा इकडे वा. हे काय झालं पप्पा? एवढे सारे जण माझ्या घरी. हा याच्यात तर रुपयाची बायको दिसून राहिली आणि त्याची आई आहे. काय झालं पप्पा येईल? कसे काय आले माझ्या घरी? काऊन ना पूजा, तुझ्या तोंडाचा तर रंगच उतरून गेला आम्हाला पाहून. काऊन काय झालं? भेव लागून राहिलं काय? काऊन ना बाई, तिला काय भेव लागन? हा चोर नाही तर भेव कायचा? सांगो पूजा, काय बोलून राहिले तुझ्या बाऱ्यात? हा खोटे नाटे आरोप लावून राहिले तुझ्यावर. बोल बरं याच्यासोबत. हा तूच देत बरोबर येईल उत्तर. माया पोरीवर खोटे नाटे आरोप लावता, तुम्हाला लाजानी वाटत काय व? काय व बाई चंद्रकाका बाई, नुसती कामातच राहशील काय? पोरीवर ध्यान ठेवणं थोडंसं. हा खोटे नाटे आरोप लावतं म्हणतं तू. म्या माझ्या डोळ्यानं पाहिलं म्हटलं. तुझी पोरगी 4-5 दिवस झाले त्या रुपयासोबत बोलून राहिली होती त्या गोट्यावर बसून. हा आणि भेटायला जाऊन राहिली तिले. आणि कायले पाहिजे होते पोरीला एवढे धंदे राहिले? लग्न झालं, सगळं झालं, त्याचंही लग्न झालं. हा स्वतः राहा ना आपल्या जीवनात खुश. असे कामं शोभते का तुझ्या पोरीले? आणि तू अजून केअर घेतो तिची? म्हणतो खोटे नाटे आरोप लावले म्हणतं. हा एखादा कॅमेरा असताना तर फोटो गिटो काढून ठेवले असते तुझ्या पोरीचे आणि त्या रुपयाचे. आणि तुले तर बाप्पा यकीनच नाही यात. एवढा यकीन आहे तुझ्यावर, तुझ्या पोरीवर तुले, का लोकांवरही तुझा विश्वास बसत नाही? पूजा काय हो हे पार्वताबाईचे बोलून राहिली ते खरं आहे काय? हा सांग ना बाई. पूजा काय बोलून राहिली मी? हे पाय चंद्रकाकाबाई, आता तुझी पोरगी काहीच नाही बोलत म्हटलं. आता तिला एकदम शॉक लागाले. तिला वाटलं नव्हतं का आम्ही तिला भेटायला येईन आणि ह्या गोष्टी करन म्हणून.
हा? आणि तुझ्या पोरीला समजावून दे तू, समजावाले. आता माझ्या पोराच्या नादी नको लागू म्हणा. आणि काय व पूजा, अवा हुस सारखी काय उभी माझ्यासोबत बोलणं? हा? आणि कायचा रिपोर्ट देऊन राहिली होती तू माझ्या पोराच्या नावाचा? हा? काय आहे तुझ्याजवळ माझ्या पोराचं असं? आणि काय केलं तर त्याच्यासोबत? का त्याला एवढं जतन करून ठेवलं रिपोर्ट द्यासाठी? हा? काय होय, दाखव ना पहिले, आम्हाला तर दाखव. आम्हाला माहित पडते ना काय काय लपून ठेवलं तर त्याच्यासाठी. हा? त्याला फसवासाठी लय शायनी दिसतो तू तर मला. हा? तुला काही प्रेम गिम नव्हतं माझ्या पोरासोबत, सगळं पैसाचा आहे हे म्हटलं खेळ या. हा? तुला पैसा पाहिजे होता, पैशासाठी करून राहिली तू हे काही सगळं. काकू, पद्मा काकू, असं काहीच नाही ना, काहीच नाही, असं काहीच नाही. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? हे खोटी गोष्ट आहे म्हटलं, खोटी आहे. मयान रुपयाचं काहीच नाही आहे. अगं खोटारडे, खरी तर बोल. हा? तुझा नंबर, तुझ्या गोष्टी सगळं ऐकलं ना मी, तुझा नंबर पाहिला, त्या बाबाच्या याच्यावरून फोन लावला होता त्या सकाळी. हा? माझ्या नवऱ्यासोबत बोलायसाठी. आणू काय तो नंबर, देऊ काय? हा? खरी तर बोल, आता तरी खरी बोल. हा? आणि तुला सांगून राहिली माझ्या नवऱ्याच्या वाटी जाजू नको, नाही तर तुला म्हटलं केस धरून मारन मी. तुला म्हटलं कायटेच आहे तिकडेच सोड, तिकडे सोडाले. आता याच्या पुढे जर माझ्या नवऱ्याला फोन केला आणि कोणती धमकी दिली आणि ब्लॅकमेल केलं तर माझ्यापेक्षा कोणी वाईट होणार नाही म्हटलं. हा? आणि तुझ्याच नावाचा रिपोर्ट देऊन देईन मी, का माझ्या जीवनात दखल देऊन राहिली म्हणून हे. हा? उलटी तूच पश्चिन म्हटलं. काय होय पूजा हे? हा? हे जे बोलून राहिले सगळं काही खरं आहे काय? हा, केला होता मी फोन आणि दिली होती त्याने धमकी. हा? हे सगळं काही म्हटलं तुझ्या यानं झालं, नाही तर आमचं लग्न झालं असतं. जर त्याच्यासोबत लग्न केलं नसतं ना तर आज मी त्या घराची सून राहिली असती. हा? आणि चालली गेली होती सोडून, तू चालली गेली होती म्हणून मी येऊन गेली इथं. हा? आता त्यानं बोलावलं होतं ना मला फोन करून, मी माझ्या नवऱ्याला सोडलं, सगळं काही सोडलं आणि मी आली नाही इथं. आणि आता तू जबरदस्तीने येऊन गेली. 5 इन 10ची. हा? तुझ्यापेक्षा किती सुंदर आहे म्हटलं मी पाहिले. काय आहे तू असं? हा? फक्त घर आहे म्हटलं, घरदार आहे इथं, बाकी काहीच नाही आहे. त्याचं खरं प्रेम मायावरच होतं, हे तुझ्या लक्षात नाही येणार. तुझ्या लक्षात नंतर येईल. पण म्हटलं त्याचेच करीने हे, त्यानं मला बोलावलं नसतं ना तर मी इथं कायला आली असती. आणि मग आता बोलावलं तर आता त्याला लग्न माझ्यासोबत करावंच लागन त्याला. नाही तर मी खरंच त्याच्या नावाचा रिपोर्ट देऊन देईन. अहो भावाने, माझ्या नवऱ्यासोबत लग्न करतो तू, माझ्या नवऱ्याच्या नावाचा रिपोर्ट देतो तू. थांब तू आता. आई वाचव मला, वाचव. हे ना आता काय वाचव. अमाय पद्मा सांग ना, तुझ्या सुनीला सांग ना, सोडणं म्हणा माझ्या पोरीले. अहो सोडणं म्हणा, का जीव घेतो काय तिचा? अहो पद्माबाई थांबव ना, तुझ्या सुनीले थांबव ना, जीवच घेते बाई आता त्या पोरीचा, ते जीवच घेते. अहो थांबव ना तिले. माझ्या नवऱ्यासोबत लग्न करता आहे ना, माझ्या नवऱ्यासोबत लग्न करता. थांब तू. अहो रश्मी बस कर ना, मरून जाईन ना ते, मरून जाईन ना. अहो रश्मी ते माफ करा मला, माफ करा, सोडून द्या मला खूप लागून राहिलं. रश्मी ते माफ करून द्या. सांग बघ, माझ्या नवऱ्याच्या नांदी लागशील काय? माझ्या नवऱ्याला फोन करशील काय? नाही रश्मीताई, मी कधीच फोन नाही करणार, कधीच नाही. मला सोडून द्या तुम्ही, माझा जीव चालला जाईल. रश्मीताई सोडून द्या मला सोडून द्या, मला माफ करा. आता असं कधीच नाही होणार. मी तुमच्या नवऱ्याला कधीच फोन नाही लावणार. रश्मीताई मला सोडून द्या. ऐक तर पहा मित्रांनो, हा अशी त्या लागते मग बत्ती. या अशा बाया काही सुधरत नाही. याच्यासोबत बोललं ना तर हे अजून खोटे नाटे बोलते. हा? स्वतःची गलती मानतही नाही. हा अशी बत्ती द्या लागते. तुमच्यासोबतही कधी असं झालं काय? सांगा मैत्रिणी. जर अशा बायका लाता खाल्ल्याशिवाय मानत नाही म्हटलं. हा? मानत नाही, याला लाता द्यास लागते. आणि असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपले 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप काही डिफिकल्टी चालू आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत मी हिची वाट लावाले. लय माजल्यासारखी करून राहिली हे. हा? तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये.